कधी लक्ष दिलंय का? काही लोक काहीच बोलत नाहीत, पण त्यांच्या शांततेतच सगळे उत्तरं दडलेले असतात. वृश्चिक राशी तशीच असते. जितकी बाहेरून शांत दिसते, तितकी आतून ती विचारांनी, निरीक्षणांनी आणि गुपितांनी भरलेली असते. तुम्ही त्यांना साधं समजता, पण त्यांच्या डोक्यात चालणाऱ्या गोष्टींची खोली जर एकदा समजली, तर तुमचा सगळा दृष्टिकोन बदलून जाईल. वृश्चिक राशी शांत असते, पण डोक्यात काय चाललंय हे कळलं तर थरकाप उडेल. वृश्चिक राशीचे लोक वरून जितके शांत, संयमी आणि स्थिर दिसतात, तितकंच त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू असतं. ते प्रत्येक गोष्ट खूप खोलवर अनुभवतात. नातं असो, विश्वास असो किंवा धोका. बाहेरून ते फारसं व्यक्त होत नाहीत, पण आतून ते प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक आणि प्रत्येक भावनेचा बारकाईने विचार करत असतात. त्यांच्या मनात एक वेगळीच दुनिया चालू असते, जिथे ते सतत लोकांना समजून घेतात, परिस्थितीचे विश्लेषण करतात आणि पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधतात. त्यामुळेच त्यांना फसवणं खूप कठीण असतं. ते शांत असले तरी त्यांच्या निरीक्षण शक्तीला तोड नाही. वृश्चिक राशीचे लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. पण एकदा त्यांनी कोणाला मनापासून स्वीकारलं, तर त्या नात्यासाठी ते काहीही करू शकतात. मात्र जर विश्वासघात झाला, तर ते बाहेरून काहीच न दाखवता आतून पूर्णपणे बदलतात. त्यांचा राग शांत असतो, पण तो खोल आणि लक्षात राहणारा असतो. त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे जर कोणाला खरंच कळलं, तर त्यांच्या विचारांची तीव्रता आणि खोलपणा पाहून थरकाप उडेल. कारण ते फक्त वर्तमानात नाही, तर भूतकाळात आणि भविष्य यांचाही एकत्र विचार करत असतात. वृश्चिक म्हणजे फक्त शांतता नाही, ती एक शक्ती आहे, एक गूढ आहे आणि एक अशी भावना आहे जी समजून घ्यायला धैर्य लागतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अंतर्ज्ञानी शक्ती. समोरचा व्यक्ती काही बोलत असला तरी त्यामागचं खरं सत्य काय आहे हे ते सहज ओळखतात. अनेक वेळा लोक स्वतःलाच न समजलेले भाव किंवा विचार वृश्चिक व्यक्तींना जाणवतात. त्यामुळेच ते लोकांपासून थोडं अंतर ठेवून राहणं पसंत करतात. कारण प्रत्येकाची खरी ओळख त्यांना लवकर पटते. त्यांच्या आयुष्यात बदल हा कायम असतो. ते एकाच ठिकाणी किंवा एका विचारात अडकून राहत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते स्वतःला पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतात. अपयश त्यांना थांबवत नाही. उलट ते त्यातून अधिक मजबूत बनतात. म्हणूनच त्यांना फिनिक्स सारखं मानलं जातं. वारंवार स्वतःचा पुनर्जन्म घेणारे. वृश्चिक राशीचे लोक खूप गुप्त स्वभावाचे असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते कोणालाही सहज सांगत नाहीत. त्यांच्या भावना, योजना आणि विचार हे ते मनातच ठेवतात. त्यामुळेच त्यांना पूर्णपणे समजून घेणं खूप अवघड असतं. ते कोणावर विश्वास ठेवतील की नाही हे पूर्णपणे त्यांच्या अनुभवांवर आणि निरीक्षणावर अवलंबून असतं. त्यांच्या नात्यांमध्ये तीव्रता असते. ते अर्धवट प्रेम किंवा अर्धवट मैत्री मानत नाहीत. त्यांच्यासाठी नातं म्हणजे पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणा. पण जर समोरून तसंच परत मिळालं नाही, तर ते हळूहळू मागे हटतात. ते भांडण करून नातं तोडत नाहीत, तर शांतपणे दूर जातात. आणि एकदा दूर गेले की परत मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्यात एक वेगळीच मानसिक ताकद असते. कठीण प्रसंगामध्येही ते स्वतःला सावरू शकतात. इतर लोक जिथे तुटून पडतात, तिथे वृश्चिक व्यक्ती शांत राहून उपाय शोधतात. त्यांना भावनिक वेदना सहन करण्याची ताकद असते. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना काही वाटत नाही. ते फक्त ते दाखवत नाहीत. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःकडे ठेवायला आवडतात. त्यांना कुणाचं नियंत्रण सहन होत नाही. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात आणि त्यासाठी ते जबाबदारीही स्वीकारतात. त्यामुळेच ते अनेक वेळा लीडरशिपमध्ये पुढे असतात. त्यांच्या आयुष्यात निष्ठा खूप महत्त्वाची असते. जे लोक त्यांच्यासोबत प्रामाणिक राहतात, त्यांना ते कधीच सोडत नाही. पण जे एकदा त्यांचा विश्वास तोडतात, त्यांच्यासाठी त्यांच्या मनात पुन्हा जागा निर्माण होणं खूप कठीण असतं. वृश्चिक राशी म्हणजे एक गूढ प्रवास आहे, ज्यात भावना, शक्ती, बदल आणि सत्य यांचा खोल संगम आहे. त्यांना समजून घेणं सोपं नाही, पण एकदा समजलं की त्यांच्या व्यक्तिमत्वाची खोली आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर लक्षात राहतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये एक अदृश्य आकर्षण असतं, जे शब्दांनी समजावणं कठीण असतं. ते फार बोलून लोकांना प्रभावित करत नाहीत, पण त्यांची उपस्थितीच लक्ष वेधून घेते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच खोली असते, जणू ते समोरच्याला पूर्णपणे वाचत आहेत. त्यामुळेच अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
पण त्यांच्याशी जुळून घेणं सगळ्यांना जमत नाही. त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीत खूप गांभीर्य असतं. ते घाईघाईने काहीही ठरवत नाही. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, अनेक बाजूंनी विचार करूनच ते पुढचं पाऊल टाकतात. त्यामुळेच त्यांच्या निर्णयांमध्ये चुकांची शक्यता कमी असते. एकदा त्यांनी काही ठरवलं, की मग ते त्यात पूर्ण ताकदीने उतरतात. वृश्चिक व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसते. ते स्वतःचं जग स्वतः तयार करतात. त्यांना गर्दीत हरवायला आवडत नाही, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला आवडते. ते ट्रेंड फॉलो करणारे नसतात, तर ट्रेंड सेट करणारे असतात. त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळीच खोली आणि वेगळेपण असतं. त्यांचं भावनिक जग खूप गुंतागुंतीचं असतं. ते बाहेरून कितीही मजबूत दिसले, तरी आतून ते खूप संवेदनशील असतात. पण ही संवेदनशीलता ते कोणालाही सहज दाखवत नाहीत. ते त्यांच्या वेदना, त्यांच्या कमकुवत बाजू स्वतः जवळ ठेवतात, कारण त्यांना वाटतं की प्रत्येक जण त्यांच्या भावना समजून घेईलच असं नाही. त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची तीव्र जिद्द असते. त्यांनी काही ध्येय ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. अडथळे आले, लोकांनी साथ सोडली, तरी ते एकटेच पुढे जाण्याची तयारी ठेवतात. त्यांच्या या जिद्दीमुळेच ते अनेक वेळा अशा ठिकाणी पोहोचतात जिथे इतर लोक पोहोचू शकत नाहीत. वृश्चिक राशीचे लोक वेळेचं खूप महत्त्व जाणतात. ते फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाहीत. त्यांना त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा अर्थपूर्ण करायचा असतो. त्यामुळे ते कोणत्या लोकांसोबत राहायचं, कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं याबाबत खूप निवडक असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट विशेष दिसते. ते सहज माफ करत नाही. पण एकदा माफ केलं तर पुन्हा तीच गोष्ट उकरून काढत नाहीत. मात्र माफ करणं म्हणजे विसरणं नाही, हे त्यांना चांगलं माहीत असतं. त्यामुळे ते पुढच्या वेळेस अधिक सावध राहतात. वृश्चिक राशी म्हणजे फक्त एक स्वभाव नाही, तर एक अनुभव आहे, जिथे प्रत्येक गोष्ट खोलवर जाते, प्रत्येक भावना तीव्र असते आणि प्रत्येक निर्णयामागे एक ठाम विचार असतो. त्यांच्यासोबत राहणं म्हणजे एक वेगळं जग अनुभवणं असतं, जे साधं नसतं पण खूप अर्थपूर्ण असतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सीमा ही खूप महत्वाची गोष्ट असते. ते प्रत्येक नात्याला आणि प्रत्येक व्यक्तीला एक मर्यादा ठरवून देतात. कोण किती जवळ येऊ शकतो, कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणाला किती अंतरावर ठेवायचं, हे ते अतिशय शांतपणे पण ठामपणे ठरवतात. त्यांच्या या सीमांचा भंग झाला की ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण आतून त्या नात्यांचं महत्त्व कमी करत जातात. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची रणनीती असते. ते कोणतीही गोष्ट सरळ मार्गानेच करतील असं नाही, तर योग्य वेळ, योग्य पद्धत आणि योग्य परिणाम याचा विचार करूनच पुढे जातात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना त्यांची चाल समजायला वेळ लागतो. ते आपल्या पुढच्या पावलांबद्दल फार कमी लोकांना माहिती देतात. वृश्चिक राशीचे लोक एकटे राहून स्वतःला समजून घेण्यातही वेळ घालवतात. त्यांना स्वतःच्या मनात खोलवर जाण्याची सवय असते. ते त्यांच्या भीती, इच्छा, कमकुवतपणा आणि ताकद या सगळ्यांचा अभ्यास करत राहतात. त्यामुळेच ते इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखतात. त्यांच्या आयुष्यात नियंत्रण ही भावना खूप मजबूत असते, पण ते इतरांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःच्या भावना, प्रतिक्रिया आणि निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यावर जास्त भर देतात. त्यांना स्वतःवर ताबा ठेवता येतो. त्यामुळेच ते कठीण प्रसंगातही स्थिर राहतात. त्यांच्यात एक प्रकारचा शांत आत्मविश्वास असतो. ते स्वतःची जाहिरात करत फिरत नाहीत, पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या कामातून आणि निर्णयातून त्यांची किंमत दिसून येते. त्यांना ओळख मिळवण्याची आवाज करावा लागत नाही, त्यांची कृतीच बोलते. वृश्चिक व्यक्ती अनेक वेळा लोकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट ठरतात. ते जिथे जातात तिथे काही बदल घडवतात. कधी विचारांमध्ये, कधी नात्यांमध्ये, तर कधी परिस्थितीत. त्यांच्या उपस्थितीनेच गोष्टींचा प्रवाह बदलू शकतो. त्यांना खोटेपणा, दिखावा आणि वरवरची वागणूक अजिबात आवडत नाही. ते थेट, स्पष्ट आणि खरे लोक पसंत करतात. त्यामुळे ते कमी लोकांमध्ये राहतात, पण जे असतात ते खरे असतात. त्यांच्यासाठी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते. त्यांच्या आयुष्यातील अनुभव त्यांना खूप काही शिकवतात. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात आणि पुढे जातात. त्यामुळेच ते हळूहळू अधिक परिपक्व, अधिक स्थिर आणि अधिक प्रभावी बनतात. वृश्चिक राशी म्हणजे एक गूढ शक्ती आहे, जी शांतपणे काम करते. दिसत नाही, पण परिणाम मात्र खोलवर सोडते. त्यांच्या जगात प्रवेश करणं सोपं नसतं, पण एकदा प्रवेश मिळाला की त्या नात्याची खोली आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर जाणवत राहतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण
आतल्या शांततेतून काम करण्याची पद्धत असते. ते बाहेरून काही मोठं दाखवत नाहीत, पण त्यांच्या मनात एक स्पष्ट आराखडा तयार होत असतो. ते आधी सगळं आतून बांधतात, विचार, योजना, दिशा आणि मग योग्य वेळ आली की शांतपणे कृती करतात. त्यामुळे त्यांच्या यशाचा आवाज मोठा नसतो, पण परिणाम मात्र ठाम आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. त्यांच्या आयुष्यात विश्वास ही गोष्ट कमवावी लागते, मिळत नाही. ते कोणालाही लगेच आपल्या वर्तुळात घेत नाहीत. पण जेव्हा ते एखाद्याला स्वीकारतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात ते खूप खोलवर गुंततात. त्यांची साथ वरवरची नसते. ती परिस्थिती बदलली तरी टिकणारी असते. मात्र एकदा अंतर निर्माण झालं की ते पुन्हा जवळ येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. वृश्चिक व्यक्तीची एक खास गोष्ट म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष देतात. कोण काय बोलतंय यापेक्षा कोण काय करतंय यावर ते विश्वास ठेवतात. त्यामुळेच त्यांना फसवणं कठीण असतं. कारण ते फक्त ऐकत नाहीत, ते पाहतात, जाणवतात आणि नंतर निष्कर्ष काढतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची आतली तपस्या असते. ते स्वतःला सतत सुधारत राहतात. त्यांच्या चुका ते स्वीकारतात, पण त्यात अडकून राहत नाही. ते स्वतःला बदलण्याची तयारी ठेवतात आणि हाच गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा त्यांच्या आयुष्यातील कठीण टप्प्यांना एक संधी म्हणून पाहतात. त्यांच्यासाठी संकट म्हणजे शेवट नसतो, तर एक नवीन सुरुवात असते. ते तुटून पुन्हा उभं राहण्याची कला जाणतात. म्हणूनच त्यांचं आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. ते चढ उतारांनी भरलेलं असतं, पण प्रत्येक टप्प्यावर ते अधिक मजबूत होत जातात. त्यांच्या नजरेत एक वेगळी स्थिरता असते. ते लोकांच्या गोंधळातही शांत राहू शकतात. जिथे इतर लोक भावनांमध्ये वाहून जातात, तिथे ते स्वतःला सावरून परिस्थिती समजून घेतात. त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात. कारण त्यांना माहीत असतं की इथे भावनेपेक्षा समज मिळेल. वृश्चिक व्यक्तीचं आयुष्य बाहेरून साधं दिसू शकतं, पण आतून ते खूप स्तरांनी भरलेलं असतं. प्रत्येक अनुभव, प्रत्येक नातं, प्रत्येक निर्णय त्यांच्या मनात खोलवर साठलेला असतो. ते सहज काही विसरत नाहीत. ते शिकतात, जपतात आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळीच स्थैर्याची ताकद असते. ते पटकन ढळत नाहीत, पटकन प्रभावित होत नाहीत आणि पटकन बदलतही नाहीत. त्यांना बदलायचं असेल तर त्यामागे ठोस कारण लागतं. त्यामुळेच त्यांचे निर्णय आणि त्यांची भूमिका दीर्घकाळ टिकते. वृश्चिक राशी म्हणजे एक खोल प्रवाह आहे, जो शांतपणे वाहतो, पण त्याची दिशा आणि ताकद अतिशय प्रभावी असते. त्यांना समजून घेण्यासाठी वरवर पाहणं पुरेसं नसतं, तर त्यांच्या गाभ्यापर्यंत जाण्याची तयारी लागते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात वेळ हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. ते प्रत्येक गोष्टीसाठी योग्य क्षणाची वाट पाहू शकतात. त्यांना घाई करून काही मिळवायचं नसतं. त्यांना खात्रीशीर आणि टिकाऊ परिणाम हवा असतो. त्यामुळे ते अनेकदा शांत बसलेले दिसतात, पण प्रत्यक्षात ते योग्य संधी ओळखून ती पकडण्यासाठी सज्ज असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची आतली स्वच्छता असते. त्यांना नात्यांमध्ये किंवा आयुष्यात कोणताही गोंधळ, अर्धवटपणा किंवा दुटप्पीपणा आवडत नाही. जर एखादी गोष्ट स्पष्ट नसेल, तर ते स्वतःच त्या गोष्टीपासून दूर राहणं पसंत करतात. त्यांना थोडं कमी मिळालं तरी चालतं, पण खोटं किंवा बनावट काहीही नको असतं. वृश्चिक व्यक्ती स्वतःच्या चुका फार गंभीरपणे घेतात. ते इतरांसमोर त्यांची कबुली देणार नाहीत कदाचित, पण आतून ते त्यावर खूप विचार करतात. ते स्वतःला प्रश्न विचारतात, स्वतःचं विश्लेषण करतात आणि पुन्हा तीच चूक होऊ नये यासाठी स्वतःवर काम करतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक पुढचा टप्पा अधिक जागरूक आणि परिपक्व असतो. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची अदृश्य ताकद असते. ती दिसत नाही, पण जाणवते. ते फार बोलत नाहीत, फार दाखवत नाहीत, पण जेव्हा ते एखाद्या गोष्टीत उतरतात, तेव्हा त्यांची उपस्थितीच परिस्थिती बदलते. लोकांना कधी-कधी समजतही नाही की नेमकं काय झालं, पण परिणाम मात्र स्पष्ट दिसतो. त्यांना आयुष्यात स्वतःचा मार्ग तयार करायला आवडतो. ते इतरांच्या सांगण्यावर चालणारे नसतात. त्यांना अनुभवातून शिकायचं असतं, स्वतःच्या चुका करून पुढे जायचं असतं. त्यामुळे त्यांचा प्रवास थोडा वेगळा, कधी कठीण असतो, पण तो त्यांचा स्वतःचा असतो आणि त्यातच त्यांना समाधान मिळतं. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी पूर्णपणे बंद करून टाकतात. जेव्हा त्यांना वाटतं की एखादं नातं, सवय किंवा परिस्थिती आता उपयोगाची नाही, तेव्हा ते मागे न पाहता पुढे जातात. त्यांच्या या क्षमतेमुळे ते जुन्या ओझ्यांपासून मुक्त होऊन नवीन सुरुवात करू शकतात.
त्यांच्या विचारांमध्ये एक खोल प्रामाणिकपणा असतो. तो स्वतःशी खोटं बोलत नाही. त्यांना त्यांच्या कमतरता माहीत असतात आणि त्या स्वीकारण्याची ताकदही असते. त्यामुळे ते स्वतःला फसवत नाहीत आणि हाच गुण त्यांना वास्तवाशी जोडून ठेवतो. त्यांच्यात एक वेगळीच सहनशक्ती असते. ते आयुष्यातील कठीण प्रसंग शांतपणे झेलतात. ते प्रत्येक वेदना दाखवत नाहीत, पण त्यातून शिकून पुढे जातात. त्यामुळेच ते हळूहळू अधिक मजबूत, अधिक स्थिर आणि अधिक खोल बनतात. वृश्चिक राशी म्हणजे एक अंतर्मुख शक्ती आहे, जी आवाज करत नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर आपला प्रभाव सोडते. त्यांच्या जगात सगळं काही हळूहळू घडतं, पण जे घडतं ते कायमचं आणि अर्थपूर्ण असतं. जर तुम्हालाही वृश्चिक राशीच्या या गूढ, शांत आणि ताकदीने भरलेल्या स्वभावाशी स्वतःला जोडलेलं वाटत असेल, तर ही माहिती फक्त वाचून थांबू नका. तुमचा अनुभवही शेअर करा. तुमच्या आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का, जेव्हा तुम्ही शांत राहूनही सगळं समजून घेतलं होतं किंवा कोणाच्या वागण्यातलं सत्य शब्दांपेक्षा आधी ओळखलं होतं? तुमचं ते अनुभव इथे नक्की लिहा. ज्यांना अजूनही वृश्चिक राशीचा खरा स्वभाव समजलेला नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण प्रत्येक शांत व्यक्तीच्या मागे एक खोल जग असतं. ते समजून घेणं गरजेचं असतं. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाला, स्वतःला किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला समजून घेण्यात मदत होईल. अशाच गूढ आणि रिअल लाईफशी जोडलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच फॉलो करा आणि पुढचा भाग चुकू नका. कारण प्रत्येक राशीमध्ये काहीतरी खास दडलंय आणि ते उलगडणं अजून बाकी आहे.